हाय फ्रेंड, नमस्ते. आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीला नैवेद्य केला आहे मी आज. त्याच्यासाठी मी गोड पुरी आणखी डाळीचे तिखट वडे केलेले आहे. पुरी तळायला तेल तापत ठेवलेलं आहे. पुरीसाठी 3 वाटी कणिक घेतली आहे. कणकेमध्ये 4 चम्मच गरम केलेलं तेल घालती आहे. एक साखर 1.5 वाटी, अर्धी वाटी पाणी मिक्स करून ठेवलं आहे मी ते 10 मिनिट. 1 चम्मच मीठ घालती आहे. साखर मिक्स करून ठेवलेली होती पाण्यामध्ये ते घालती आहे मी आता. साखर मिक्स झाली व्यवस्थित पाण्यामध्ये. आता याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. डो तयार करून अर्धा तास त्याला रेस्ट द्यायचा आहे. सगळं मिश्रण एकजीव होतं त्याच्यानी. मग आपल्याला एक मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे. एकसारखी वाटीनी काप करून घ्यायची आहे. पुरीचा आकार येतो वाटीनी. हाय फ्लेम वरती पुरी तळून घ्यायची आहे आता आपल्याला. पुरीला ब्राऊन कलर येईपर्यंत तळायची आहे. आता पलटवून घेऊया आपण. एक साइडनी झाली आहे पुरी. बघा ब्राऊन कलर आला आहे पुरीला. पुरी तयार झाली आहे. पुरीला काढून घेऊया आपण. चना डाळ आणि मूग डाळला मी 1 तास आधी भिजत ठेवलं होतं. याच्यामध्ये 5 हिरवी मिरची, 1 चम्मच मीठ घातलं आहे मी. 2 चम्मच छोटे चम्मचनी 2 चम्मच तीळ घेतला आहे. 1 चम्मच ओवा घातला आहे. तेलाचं मोहन पण घातलेलं आहे याच्यामध्ये. अर्धा चम्मच हळद घालती आहे याच्यामध्ये मी. याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे. याचे वडे बनवून घ्यायचे आहे. वड्याला मधामध्ये होल करायचा आहे. त्याच्याने वडे चांगले शिजतात म्हणून. आणखी देवीला पण गोल वडेच चढतात म्हणजे आपण ठेवतो त्याला देवीच्या नैवेद्यासाठी. मी आज बनवली आहे देवासाठी नैवेद्य. देवीला नैवेद्य कुलदेवीला बनवायचं असते. ही गोड पुरी आहे. हे तिखट वडे आहे. याला होल केलेला आहे. हे देवीला चढते देवीच्या नैवेद्याला. हे बघा. आधी गोड पाती ठेवायची, मग हा वडा ठेवायचा. त्याच्यावरती थोडंसं भात ठेवायचं असतं. दही ठेवायचं असते भातावरती थोडंसं. ठेवून तिथं शुभम करोति कल्याणम. जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर देता संजनी त्रिभुवनी पाता तुझा ऐसी नाही. पण तू न बोलवे काही साहेब पडता पडले. काही पकदंबे जय जय जगदंबे. अनुपम स्वरूपाची तुझ ध्याती अन्य नसे या सृष्टी. तुझ समरूप दुसरे परमेष्टी. पूजिता झाला कष्टी रशी रस रस रसला. वदन कुटी दिव्य सुलोचन दृष्टी. सुवर्ण रतनांच्या विभुकुटी